आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। व्यापारी महासंघ आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासोबत शहरातील व्यापारी बांधवाच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी कायम सहकार्य केले आहे। व्यापाऱ्यांसाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केला आहे। त्यामुळे व्यापारी आणि त्यांचे नाते मैत्रीपूर्ण आहे। शहरासह मतदारसंघासाठी त्यांनी विकासाची दृष्टी पाहता परभणी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी या निवडणुकीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहावे। व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांना भक्कम साथ असल्याची घोषणा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी केली। महाविकास आघाडी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी विधानसभेचे उमेदवार तथा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारात महाविकास आघाडीतर्फे संवाद मेळाव्याचे आयोजन अक्षता मंगल कार्यालयामध्ये गुरुवारी करण्यात आले होते। या प्रसंगी मंचावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची उपस्थिती होती। संवाद मेळाव्यास आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, मानवी हक्क अभियानाचे मिलिंद आव्हाड, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिन आंबिलवादी, तुकाराम साठे, डॉक्टर राजू सुरवशे यांची उपस्थिती होती। यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार विजय गव्हाणे, मानवी हक्क अभियानाचे मिलिंद आव्हाड यांनी उपस्थितांना संबोधित केले। यावेळी सुरेश देशमुख म्हणाले की परभणी मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना आम्ही विजयी करू। तुम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री करा असे जाहीर आवाहन नुकतेच उद्धव ठाकरे यांना त्यांनी सभेत केले आहे। त्यांनी सुद्धा हसून होकार दिला। त्यामुळे आपल्याला यासाठी आता त्यांना प्रचंड मताने विजयी करायचे आहे असेही यावेळी सुरेश देशमुख म्हणाले। व्यासपीठावर उपस्थित त्या विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर राहुल पाटील, आम्हाला थोडं दमानं घ्या ना। माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी खासदार रेंगे पाटील, अशोक भाऊ सोनी साहेब, सय्यद भाई, व्यासपीठावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व आता कसं आहे, माझं फार अवघड काम आहे। बऱ्याच वेळेस तिथं उपस्थित डॉक्टर खूप आहेत, व्यापारी खूप आहेत, तरुण माझे मित्र खूप आहेत आणि यांना सोडून बोलणं फार अवघड आहे। मी सांगितलं होतं त्यांना की भाई विजयराव रेंगे पाटील यांना बोलू द्या, नंतर मी आभार मानतो। तर राहुल पाटील म्हणजे मीच आभार मानतो। आता हे संवाद मेळावा आहे असं विवेक नामदारांनी सांगितलं मला। मार्गदर्शन करायचा विषयच नाही। संवाद म्हणजे तुम्ही बोलायचं, मी सांगतो, तुम्ही बोलले की मी बोलणार। गारमेंट कुठे गेले? आले आले, मी बघितलं। आता इथं वानखेडे येणार आहे, काय बरं आहे ते सध्या दिल्लीमध्ये एका चॅनलवर सतत ते असतात आणि या सरकारच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी ते डायरेक्टली सांगतात। ये कितना चिंदी चोर है, वो कितना चिंदी चोर है, अब इसमें क्या होने वाला है, इसमें क्या होने वाला है, आणि तसं प्रिडिक्शन होते आणि वास्तविक आहे ते। आता आपल्या परभणीचं प्रिडिक्शन कसं आहे, ही जे डॉक्टर मंडळी बसलेली आहे का, यांनी ठरवलं की ती उमेदवार 100% निवडून येतात। कारण प्रत्येकाला हात लावला की 300 रुपये, 500 का मला माहित, कारण की माझ्याकडून कोणीच पैसे घेत नाही। हे खरं बोललं पाहिजे। मी ज्या बी डॉक्टरकडे गेलो, मिस्टर आरपी हे डॉक्टर आहेत ना, बिलच घेतलं नाही तर खरं कसं आता ते मागून सांगायला मला 500 घेते, मला माहित होतं 300 घेते। आता मी एक दिवस तुम्ही फक्त हात लावा आणि त्याला सांगा मशालवर मतदान आप होते। कारण की सगळ्यात महत्वाचं
महत्वाचं कसं आहे, ही मंडळी फार भेट असते आमदार. तिथं गेलो तर काय होईल तुम्ही आणखीन मग आता सुरवसेने सांगितलं पेट्रोल पंप झाल्यामुळं तिकडले 5-6 गाव आहेत बरं ते चालू ठेवा जरा. हे मला माहित नव्हतं, त्या दिवशी मला माहित झालं. एक दिवशी मी त्याच्या उद्घाटनाला गेलो पेट्रोल पंपाच्या. आम्हाला काय गेलं नाही त्यांनी पेट्रोल डिझेल. पण राहुल पाटील तुमच्यासाठी ते एखादं टँकर त्यांच्या मनात होतं हे काय काय सांगावं ते, पण ते सांगू शकले नाही. आता प्रत्येकाला 2 लिटर गाडी असेल तर 20 लिटर बोर्डच लावून टाकतात. राहुल पाटीलचा मतदारसंघातला जो माणूस आहे त्याला फ्री, पण पलीकडे आमचा लाडका भाऊ उभा आहे बरं. तुम्हाला दोन्ही मतदारसंघासाठी ते करावं लागतंय. हो राजू, नाही ते करावंच लागेल ते, कारण की ही लाडकी बहीण तिकडे चालली, आमचा लाडका भाऊ पाथरीत चाललेला आहे, आणि आरपी इथे. मला काल विजयराव म्हणाले तुम्ही प्रचार सभेमध्ये काय बोललात. मी काय बोललो, तर मी वनपुरकरचा प्रचार करायला गेले का कोणाचा. मी आता आपल्याला चौघाचा प्रचार करायचा. त्यांची लाडके भाऊ 2, तुमचा 1 आणि माझा 1. आता दोन्ही जिल्ह्यामध्ये यांचे 3 भाऊ आहेत, शिवसेनेचे 4 भाऊ आहेत, आणि आमचा एकुलता एकच आहे. मग आता एकुलता एकासाठी बोलावं लागेल का नाही सांगा. कॅबिनेटमध्ये घ्या म्हणून उद्धव ठाकरेकडून हो करून घेतलं. हा उद्धव ठाकरे हसले, मी हसलं की फसलं. बरोबर आहे का नाही. आपला वादा पक्का आहे, आणि त्याच्यामुळे कसं आहे आता आपण जास्त बोलू नाही की येणार आहेत हे व्यास मुद्द्यावर. हे 5-6 जण बोलणार आहेत. विजयराव आहेत, अशोकराव आहेत, रेंगी पाटील आहेत, आणि परत नंतर तिकडे पलीकडे आहे विवेक नामदारच्या मंगल कार्यालय. हा सगळी व्यवस्था आहे. संदीपनं केली वाटतं. संदीपनं का विवेकची विवेक नाही. दादाजी म्हणले असते तर मी सांगितलं असतं. मला दादाजीनं काय फोन केलं नाही, कारण की दादाजीला माहित असते किसने किसका क्या करा क्या नाही. आजकाल काय फोन आलेलं नाही, पण व्यवस्था आहे, आणि ते साधं आहे, शुद्ध शाकाहारी. कारण की अक्षरामध्ये दुसरं काय होत नाही बरं. मग तसं काय करायचं असेल तर गोल्डन फंक्शन हॉलला जावं लागेल. सह्याद्रीकडे कधी ठेवायला तुम्ही. हे मागची जी आहे ना जनता ती तिकडलीच आहे. हे अलीकडले हे नावांचे पाहुणे आपलं तिकडे बघावं. आणि मग जे कोणी नसेल तर मग मला गोडवून नाहीच बघा. तेवढं बोलून मी माझं भाषण संवाद तुमच्यासमोर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.